आजचं जग मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या वेगात धावतंय. पण याच काळात महाराष्ट्राच्या पालघरमधील एका मातीच्या घरातून एक असा सूर उमटतोय जो आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतो. हा आवाज आहे आदिम संस्कृतीचा. हा आवाज आहे तारपाचा. भेटा जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे 92 वर्षीय भिकल्या लाडक्या धिंडा यांना. 2026च्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. वयाच्या 10व्या वर्षी हातात घेतलेला तारपा त्यांनी आज 80 वर्षांनंतरही तितक्याच निष्ठेने जपला आहे. तारपा म्हणजे फक्त एक वाद्य नाही, तर तो आदिवासी संस्कृतीचा श्वास आहे. वाळलेला भोपळा आणि बांबूपासून तयार होणाऱ्या या वाद्याला भिकल्याजी देव मानतात. त्यांच्या कुटुंबात गेल्या 400 वर्षांपासून म्हणजे 4 पिढ्यांपासून हा वारसा चालत आला आहे. ज्या वयात माणसं थकून जातात, त्या 92व्या वर्षीही भिकल्याजींचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कलेला ओळख मिळवून देणारे ते या परंपरेतील शेवटचे जिवंत दिग्गज मानले जातात. मोबाईलच्या युगात जिथे जुन्या कला काळाच्या पडद्याआड जात आहेत, तिथे भिकल्या धिंडा यांनी ही संस्कृती जिवंत ठेवली आहे. हा पद्मश्री पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतील एका अथांग परंपरेचा सन्मान आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.